रक्षाबंधन म्हटलं की आपल्या लाडक्या भावासाठी काहीतरी खास गोड बनवायचं असतं. पण यावेळी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरच्या घरी अशी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई बनवूया, जी चवीला काजू कतलीपेक्षाही भारी लागते. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी ना खूप वेळ लागणार, ना खूप महाग साहित्य. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही मिठाई फक्त 15 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. नवीन शिकणाऱ्यांनाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे. मिठाई इतकी मऊ आणि लुसलुशीत होते की पहिला घास घेताच तुम्ही नक्की म्हणाल, अरे वा, ही तर बाजारच्या मिठाईपेक्षाही भारी. तर या रक्षाबंधनला भावासाठी प्रेमाने आपल्या हाताने ही खास मिठाई नक्की बनवा. फार छान चवीची ही मिठाई होते. अगदी व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप पहा. 15 मिनिटामध्ये होणारी ही मिठाई अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे. तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी अगदी सहज सोप्या पद्धतीने ही मिठाई तुम्ही करू शकता. पाहू शकत असाल मऊ लुसलुशीत अशी ही मिठाई 15 मिनिटात होणारी. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये 15 मिनिटात काजू कतलीपेक्षाही मऊ लुसलुशीत मिठाई कशी बनवायची ते पाहूया. 100 ग्रॅम तूप घ्या. 100 ग्रॅम तुपातलं 50 ग्रॅम तूप मी इथं घेतलेलं आहे. एक पसरट भांडं घ्या किंवा छान जाड बुडाची कढई घ्या. एक वाटीभर आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि रवा बारीक असणं फार महत्त्वाचं आहे. बारीक रव्याची आपण इथं आज मिठाई बनवत आहोत. 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे, पण तुम्ही कोणतंही एखादं मेजरमेंट घरातलं एखाद्या वाटीचं ठेवा आणि त्या वाटीने तुम्ही इथं जे मी जिन्नस घेते ते घ्या. 1 कप आपल्याला बारीक रवा आणि 50 ग्रॅम तूप याच्यावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्ती खरपूस खमंग किंवा लालसर न भाजता हलकासा सुगंध सुटेपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा. 50 ग्रॅममधलं थोडं थोडं तूप करत मी हा रवा भाजून घेते. 100 ग्रॅम आपण तूप इथं घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम तुपामध्ये हा रवा आपल्याला थोडं थोडं तूप घेत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच तुपातलं थोडंसं तूप 2 ते 3 चमचे आपण बाजूला ठेवणार आहोत. हलकासा हा रवा गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हलकासा हा रवा भाजून घ्या. जास्ती खरपूस खमंग भाजायचा नाही आहे आणि करपूनही देऊ नका. करपला किंवा लालसर झाला तर आपली मिठाई व्यवस्थित दिसायला चांगली दिसत नाही आणि चवीलाही चांगली होत नाही. म्हणून सतत हा रवा ढवळत राहा आणि सतत हलवत हलवत तुम्ही हा भाजून घ्या. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हा रवा भाजून होतो. आता रवा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक 5 ते 6 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे. इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर घ्या. घरात उपलब्ध नसेल मिल्क पावडर तर नाही घेतली तरी फक्त रव्याचीही ही मिठाई फार छान होते. खवा घरामध्ये असेल तर खवाही थोडासा जर तुम्ही याच्यामध्ये घेतलात तर सुंदर चवीची ही मिठाई होते. पण खवा आणि मिल्क पावडर जर नसेल तर फक्त रव्याचीही ही मिठाई तुम्ही करू शकता. अगदी खोबऱ्याचा किसही तुम्ही याच्यामध्ये घालून छान असा खोबऱ्याच्या किसामध्ये ही मिठाई तयार करू शकता. उरलेलं तुपही मी इथं घेतलेलं आहे आणि एकूण 100 ग्रॅम तुपामध्ये हा रवा आपण भाजून घेतलेला आहे. हलकासा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्ती न भाजता थोडासा रवा फुलायला लागला आणि रव्याचा सुगंध सुटला की हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे. गॅस मंद ठेवा. जाड बुडाची कढई घ्या म्हणजे खाली रवा लागणार नाही आणि छान असा रवा हा भाजला जाईल आपला. आपण शिऱ्यासाठी वगैरे जसा भाजून घेतो तसा रवा हा भाजायचा नाही आहे. हलकासा फुलायला लागला आणि सुगंध सुटायला लागला की काढून घ्यायचा आहे. आता ह्या मिल्क पावडरच्या थोड्याशा गुठळ्या किंवा गाठी झालेल्या आहेत त्या मी या स्पॅच्युलाने मोडून घेत आहे. आता हा रवा भाजून झाला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. झटपट होणारी मिठाई आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम होते. 1 कप रव्यासाठी मी इथं 1 कप साखर घेतली आहे. ज्या कपाने मी रवा मोजून घेतला त्याच कपाने मी साखरही घेतली आहे. 1 कप साखरेसाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे जेवढी साखर तेवढंच मी इथं पाणी घेतलेलं आहे. आता इथं साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता. मला जेवढी गोड हवी आहे बर्फी तेवढी मी गोड करते. 1 कप साखरेमध्ये छान गोडसर होते. पण तुम्हाला जर थोडीशी जास्ती साखर घालायची असेल तर थोडीशी आणखीन पाव कप एखादा एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता. आता या जो साखर आपण घेतली त्याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तुम्ही पाहू शकत असाल जास्ती भांड्याचा पसारा मी केलेला नाही. ज्या कढईमध्ये मी रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये मी आता पाकही करून घेते. पाक आपला होतो आहे तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊया. चांगलं छान व्यवस्थित संपूर्ण या ताटाला तूप लावून घ्या म्हणजे वडी आपल्याला जी आपण वडी बनवतो आहे ती काढताना व्यवस्थित काढता येते.
तर पहा इथं पूर्ण एका ताटाला मी व्यवस्थित तूप लावून घेतलं. गॅस मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. संपूर्ण एक तारी आपल्याला पाक करायचा आहे. उलथण्यावरून आपण पाहूया, पाकाचा बरोबर एक तार आपल्याला सुटली की गॅस बंद करायचा. अगदी शेवटचा थेंब एकसारखा खाली पडला की समजायचा आपला पाक तयार आहे. तुम्ही बोटावर घेऊन सुद्धा पाहू शकता. मी तुम्हाला दाखवणार आहे बोटावर घेऊन सुद्धा हा पाक आपला कसा तयार झाला आहे. पहा इथं पूर्ण एक शेवटचा जो थेंब आहे पाकाचा तो एकसारखी तार पडत आहे. जवळजवळ आपला पाक तयार झाला आहे. मंद गॅसवरती हा पाक करून घ्यायचा आहे. आणि पहा इथं बोटावरती मी पाक तुम्हाला दाखवते. एक तार बरोबर व्यवस्थित अशी एक तार आपली सुटत आहे आणि पाक तयार झाला आहे. जास्ती वेळ पाक ठेवू नका. पहा एकदम एकही अगदी कडक तार सुटेपर्यंत पाक ठेवायचा नाही आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये रवा हा छान असा पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे. साधारण हलकीशी एक तार सुटायला लागली की रवा आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचा आणि गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हा रवा छान असा या पाकामध्ये व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. हलकंसं या मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली की आपण हे मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आहोत. एकदम मिश्रण घट्ट आपल्या कढईमध्ये घट्ट होऊ देऊ नका. जर मिश्रण जास्ती घट्ट झालं तर आपली वडी व्यवस्थित आपल्याला काढता येत नाही, कढईमध्येच ते घट्ट होतं. म्हणून हे पहा, हलवत राहा, सतत एकसारखं ढवळत राहा, कारण खाली जर कढईला लागलं तर मग कलर पूर्ण या मिठाईचा कलर बदलतो आणि चवीला मिठाई चांगली लागत नाही. तर पहा एकसारखं उलथण्याच्या साह्याने मी व्यवस्थित, जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर फार छान नॉनस्टिक कढईमध्ये हा रवा व्यवस्थित हे मिश्रण भाजलं जातं. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण ताटामध्ये थापून घेऊया. एखाद्या वाटीला खालच्या साईडने तूप लावून घ्या आणि तूप लावून हे छान वडीसाठी मिश्रण थापून घ्या. पहा इथं मिश्रण जास्ती घट्ट होऊ दिलेलं नाही आहे मी. व्यवस्थित कढई सोडायला मिश्रण लागलं की आपण ताटामध्ये ओतून घ्यायचं. पहा तुम्ही करा, अजिबातसुद्धा न फसणारी रेसिपी आहे आणि फार छान चवीची ही रेसिपी होते. बाहेरची महागडी मिठाई आणायची, मिठाई आणि आता हल्ली आपण ऐकतो व्यवस्थित मिठाया बाजारामध्ये मिळत नाहीत. तर आपण घरच्या घरी जर असं केलं तर नक्कीच हे हायजेनिकही होऊ शकतं आणि आपल्या सुरक्षित मिठाई आपण घरी करू शकतो. तर पहा इथं मी ड्रायफ्रूट्स जेवढे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही इथं वापरा. थोडासा खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किसही मी वरून टाकलेला आहे आणि हलकंसं हे मिश्रण कोमट असताना आपल्याला ही वडी काढून घ्यायची आहे. पहा मिश्रण थंड होऊन देऊ नका. थंड जर झालं मिश्रण हे तर वडी व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही. म्हणून मिश्रण कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. लगेच एक 5 ते 6 मिनटामध्येच हे मिश्रण एकसारखं घट्ट होतं आणि आपल्याला वड्या पाडता येतात. तर पहा इथं हलकंसं हे मिश्रण कोमट आहे आणि मी वड्या पाडून घेते. मी इथं डायमंड शेपमध्ये ह्या वड्या करणार आहे. तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता. जास्ती पातळ ठेवू नका, जास्ती जाड ठेवू नका. मीडियम साईजमध्ये ही वडी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि पहा इथं डायमंड शेपमध्ये मी ह्या वड्या कट केलेल्या आहेत आणि सुंदर चवीची ही मिठाई घरच्या घरी अगदी आपण कोणतीही मिलावट न करता किंवा कोणतंही एक्स्ट्रा साहित्य न वापरता घरच्या साहित्यामध्ये आपण ही मिठाई तयार केली आहे. आणि पहा इथं अशा पद्धतीने रक्षाबंधन स्पेशल नक्की तुमच्या भावाला ही गोडधोड मिठाई खाऊ घाला. आता मला सांगा या मिठाईला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे सातारा भागाला या मिठाईला साखरपानाची वडी असं म्हटलं जातं आणि घरच्या घरी अगदी दिवाळीमध्ये किंवा अगदी सणासुदीला गोडधोड करायचं म्हणून हा पदार्थ केला जातो. आणि पहा इथं छान अशी ही वडी आपली निघालेली आहे. पाहू शकत असाल तुम्ही. अगदी 15 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे आणि जेवढी रेसिपी झटपट होते तेवढी चवीलाही फार छान लागते. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत, काजू कतलीपेक्षाही सुंदर चवीची आणि मऊ लुसलुशीत अशी ही मिठाई आपली तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण अशाच पारंपरिक रेसिपीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि या रक्षाबंधनला या मिठाईचा स्वाद घ्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा.